हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल AI बायोलॉजी आणि इट्स मी अविनाश शिंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. अलग लक्षात थोडंसं आपण काय करू, कनेक्ट करू की याच्या पहिल्या लेक्चरमध्ये काय केलेलं आहे आपण 10th पार्ट 2 सायन्स पार्ट 2 बायोलॉजीचा जो सेकंड नंबरचा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे, पहिला आपण खतम केलेला आहे. सेकंड नंबरचा जो चॅप्टर आहे त्याच्या पहिला जो व्हिडिओ आपला अपलोड झालेला आहे त्याच्यामध्ये मी इंट्रोडक्शन लेक्चर घेतलेलं आहे. ठीक आहे, तर इंट्रोडक्शन नंतर जो पहिला पॉईंट आहे आपल्या याच्यामध्ये तो आहे तुमचा लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन, की कशा पद्धतीनं एनर्जी प्रोडक्शन बनवलं जाईल. आणि याचे पण दोन पार्ट बनवणार आहे मी. याच्यामध्ये एक डायग्राम पाहू आपण रेस्पिरेटरी ट्रॅकची, ह्यूमन रेस्पिरेटरी ट्रॅक किंवा ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टम. आणि पार्ट 2 मध्ये पण मी हे पार्ट 2 मध्ये आपण करणार आहे की ग्लुकोजचं कशा पद्धतीनं ऑक्सिडेशन कंप्लीट म्हणजे एनर्जी फॉर्मेशन होणार, एटीपी कशा पद्धतीनं फॉर्म होत असते, हे जे लेक्चर आहे हे पार्ट 2 मध्ये आपण काय करणार आहे, क्लिअर करणार. ठीक आहे, झालं तर पाहू आपण. जर थोड्या याच्यामध्ये झालं तर याच लेक्चरमध्ये आपण घेऊन घेऊया. तर चला मग काय करणार आपण, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. तर त्याच्यामध्ये मेनली आज आपण डिस्कस करणार आहे रिस्पिरेटरी सिस्टम. काय करणार आहे आपण, ह्यूमन रिस्पिरेटरी सिस्टम. काय तुमचं ह्यूमन, काय दिलं तुमचं ह्यूमन रिस्पिरेटरी ह्यूमन रिस्पिरेटरी सिस्टम. ठीक आहे, काय डिस्कस करणार आपण, ह्यूमन रिस्पिरेटरी सिस्टम, की ह्यूमन रिस्पिरेटरी सिस्टम कशा पद्धतीने आहे, आपलं ऑक्सिजन कशा पद्धतीने येणार, आपण नेझल कॅव्हिटी टू फॅरिंग्स, लॅरिंग, ट्रॅचिया, ब्रॉन्कस, ब्रॉन्किओल्स, अल्व्हिलाय, या सगळं लंग्स थ्रू अल्व्हिलाय, या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर तुमच्या नोट्स काढून बसा. एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटणार आहे, हे पण क्वेश्चन पेपरमध्ये विचारल्या जातात तुमच्या 10th मध्ये. ठीक आहे, तर आपण डायग्रामॅटिकली समजणार आहे. इथं डायग्राम काढू आपण. तर काय गोष्टी आहेत, फक्त व्यवस्थित डायग्राम आलेली आहे. आपल्या डायग्रामशी एवढं काही घेणं नाही आहे. आपल्याला काय करणार आहे, आपल्याला फक्त व्यवस्थित समजलं गेलं पाहिजे. ठीक आहे, तर निघूनच जाईल म्हणा आपली डायग्राम, एवढं काही नाही. समजण्यासाठी आपण डायग्राम काढणार आहे. ठीक आहे, तर हे डायग्राम तुमच्या पुस्तकामध्ये ऑलरेडी काढून दिलेली आहे. मी थोडी मोठी डायग्राम काढतो जेणेकरून तुम्हाला बेटर ऑब्झर्वेशन भेटले पाहिजे. ठीक आहे, तर याच्यामध्ये अशा पद्धतीची कॅव्हिटी राहते ज्याला आपण नेझल कॅव्हिटी पण असे म्हणतो. ठीक आहे, दोन्ही कॅव्हिटी मी एक सोबत काढत आहे. तर तुमच्या पुस्तकामध्ये थोडंसं सेपरेट दिलेलं आहे. तुम्हाला लक्षात येईल की डायग्राम कशी काढायची आहे आणि कशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं आहे. तर याला आपण काय केलं, सेगमेंट केलं. काय केलं, सेगमेंट. लक्षात इथपर्यंत. ठीक आहे, तर हे जे दिसते तुम्हाला याच्यामध्ये कॅव्हिटी, पहिले कॅव्हिटीचा मिनिंग समजून घ्या. काय ते कॅव्हिटी म्हणजे खाली जागा. लक्षात, कॅव्हिटी म्हणजे काय होते, खाली जागा. तर हे नोज आहे, याला नॉस्ट्रिल म्हणतात. काय म्हणतात, नॉस्ट्रिल. आणि हे जे नॉस्ट्रिल आहे म्हणजे नाकाच्या अंदरची आपले जे नोज दिसते ना, नोजच्या अंदरमध्ये खाली जागा ज्याला आपण कॅव्हिटी म्हणून, पण आपण ते नाकाच्या खाली ज्याला काय म्हणतात नोज म्हणतो आपण. तर नोज म्हटल्यावर त्याला काय म्हणायचं, मग हे जे खाली जागा याला काय म्हणतात, नेझल कॅव्हिटी म्हणतात. काय म्हणतात, नेझल कॅव्हिटी. लक्षात इथपर्यंत काय येतं, सगळ्यात पहिली लेबलिंग समजली. इथं काय झालं की दोन गोष्टी आहेत, दोन. एक तर माउथ कॅव्हिटी, हे तुम्हाला माउथ दिसते, माउथ स्ट्रक्चर आहे, मी डायग्राम काढलेली आहे. हे तुमचं आईचंच आहे. इथं काय तुमचं नॉस्ट्रिल आहे आणि याला नोज म्हणतात, नोज एरिया. नोज एरियाच्या खाली जागेला काय म्हणतात, नेझल कॅव्हिटी असे म्हणतात. एकदम क्लिअर झालं पहिलं काय तर. सेकंड, हे काय तुमचं माउथ आहे म्हणून याला माउथ कॅव्हिटी पण म्हणतात, बक्कल कॅव्हिटी पण म्हणतात, पण काय म्हणून आपण त्याला ओरल कॅव्हिटी म्हणतात. काय म्हणतात, ओरल कॅव्हिटी. लक्षात येत याच्या इथपर्यंत. जे नोजच्या अंदरची जे कॅव्हिटी आहे, नोजच्या अंदरची, आपल्या नाकाच्या अंदरची, त्याला म्हणतात नेझल कॅव्हिटी. आणि माउथच्या अंदरमध्ये जे खाली जागा त्याला म्हणतात माउथ कॅव्हिटी किंवा नेझल कॅव्हिटी, सॉरी ओरल कॅव्हिटी. ओरल म्हणजे आपला माउथ होते. लक्षात, त्याला म्हणतात ओरल कॅव्हिटी किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो, बक्कल कॅव्हिटी पण असे म्हणतात. भरपूर त्याचे नाव आहेत, फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवणं. ठीक आहे, आता बघा तुमच्या पुस्तकाच्या व्यतिरिक्त इथं मी एक लेबलिंग करून टाकतो. काय गोष्टी आहेत, हा जो पोर्शन राहतो कंप्लीट नेझल कॅव्हिटी आणि ओरल कॅव्हिटीच्या मागच्या साईडचा, याला काय म्हणतात, फॅरिंग्स म्हणतात. काय म्हणतात, फॅरिंग्स. एवढं लक्षात ठेवा की तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं नाहीये. जिथं जिथं मी बॉक्स करेन ना तेवढंच तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण शिका बायोलॉजीची, तुम्हाला समोर कामाच येणार आहे. की नेझल कॅव्हिटी आणि ओरल कॅव्हिटीच्या मागच्या साईडचा राहतो तुमचा फॅरिंग्स. आणि फॅरिंगचे पण 3 पार्ट राहते. एक राहते तुमचा ओरोफॅरिंग्स, नाही सगळ्यात वरचा राहते तुमचा नेझोफॅरिंग, ओरोफॅरिंग्स आणि लॅरिंगोफॅरिंग्स. लक्षात, जे की तुम्हाला लक्षात ठेवायची जरूरत नाही. फक्त लक्षात ठेवा की नेझल कॅव्हिटी आणि ओरल कॅव्हिटीच्या मागच्या साईडचा जो पार्ट राहतो तो राहतो तुमचा फॅरिंग्स. लक्षात इथपर्यंत लक्षात आलं का. ठीक आहे, आता हे जे फॅरिंग्स आहे, फॅरिंगच्या खालच्या साईडने इथं थोडंसं अशा थोडं खाली जावं लागेल आपल्याला, कारण की आपण डायग्राम थोडी मोठी काढलेली आहे. तर अशा पद्धतीचा एक असं वोकल कॉर्ड इथं प्रेझेंट राहते. काय राहते, वोकल कॉर्ड. आणि हा जो वोकल कॉर्डचा याला काय म्हणतात, लॅरिंग्स म्हणतात. काय म्हणतात, लॅरिंग्स. लक्षात इथपर्यंत हा जो पोर्शन आहे आणि हे लेबलिंग आहे तुमच्या पुस्तकामध्ये, हे लॅरिंग्स आहे. लॅरिंग्स म्हणजे बेसिकली काय, लॅरिंग्स म्हणजे व्हॉइस. इथं हे जे दिसते ना आपल्याला, हे वरच्या साईडचा पार्ट याला म्हणतात लॅरिंग. इथं व्हॉइस बॉक्स पण अवेलेबल राहते. व्हॉइस बॉक्स म्हणजे नेमकं काय, जिथून आपण व्हॉइस प्रोड्यूस करतो. व्हॉइस प्रोड्यूस केल्यानंतर आपले जे वर्ड्स आहे, आपले जे टंग्स आहे, जिथं माउथले पोझिशन करते तशा पद्धतीने आपले वर्ड्स निर्माण होतात. पण मेनली जे व्हॉइस आहे ते आपल्या लॅरिंग्स पासून काय होत असते,
प्रोड्यूस होत असते, ठीक आहे. तर म्हणून ग्लॅरिन्सले ऑरमध्ये व्हाईस बॉक्स पण असे म्हणतात, ठीक आहे. पहिले बघा इथपर्यंत आलो आपण. पहिले तर काय, नोजच्या अंदरच्या कॅव्हिटीले नेझल कॅव्हिटी म्हणतात, माउथच्या अंदरच्या कॅव्हिटीले ओरल कॅव्हिटी म्हणतात, आणि खाली आहे तुमचा लॅरिंग्स आणि त्याच्या मागचा जो पोर्शन आहे याला फॅरिंग्स म्हणतात. हे लक्षात ठेवा, नाही ठेवा, मी एक्स्ट्रा मध्ये सांगितलेलं आहे. आणि हे जे आहे तुमचा, हा आहे तुमचा फॅरिंग्स. लक्षात येतपर्यंत. आता बघा की फॅरिंग्स थ्रू अशा पद्धतीनं स्ट्रेटमध्ये असं एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर जात असते, त्याच्यावर अशा पद्धतीचे रिंग लाईक स्ट्रक्चर राहतात. तुम्ही स्वतःच्या याला हात लावून पण पाहू शकता, इथं रिंग लाईक म्हणजे रिंग सी शेप रिंग राहतात, जे की कार्टिलेज बोन बनलेले राहतात. तेवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला नाही आहे, फक्त लक्षात ठेवणं आहे. अलग लक्षात, जास्त जोरात दाबू नका, तो प्रॉब्लेम होऊ शकते, कारण की सेन्सिटिव्ह आहे ते, ठीक आहे. तर मग या जो पाईप आहे कम्प्लिटली, याला काय म्हणतात त्याला ट्रॅचिया म्हणतात. काय म्हणतात? ट्रॅचिया. तर लेबलिंग करून टाकू. याची लेबलिंग पुस्तकामध्ये व्यवस्थित या साईड नाही ना, तर मग या बॅक साईडनं असून तरी फक्त एवढं लक्षात ठेवा, जिथे जिथे मी बॉक्स करा ते पुस्तकामध्ये तुमच्या अवेलेबल्स आहे. काय तुमचा? ट्रॅचिया. काय तुमचा? ट्रॅचिया, ठीक आहे. लक्षात इथपर्यंत. याला पण मी काय करतो? बॉक्स करतो. आणि ट्रॅचियाला ऑरमध्ये विंड पाईप पण असे म्हणतात, कारण की त्याच्यामधून फक्त आणि फक्त हवा जाते. जे आपला इसोफॅगस आहे, इसोफॅगसची जे मेन, ज्याच्यामधून आपण फूड खातो, अन्न खातो, ते बॅक साईडने इसोफॅगस थ्रू आपल्या स्टमकमध्ये जाते. लक्षात. पण याच्यामध्ये जे आहे फक्त काय जाईल, तुमची इयर पास होईल, म्हणून त्याला विंड पाईप पण असे म्हणतात. अलग लक्षात इथपर्यंत. आता अगेन्स बघा, हे काय कारण दोन भागामध्ये डिवाइड करा, ठीक आहे. खालचं इथपर्यंत दिसते ना, इथं काय झालं तुमचं दोन भागामध्ये डिवाइड. आपल्याला काय करावं लागेल? ट्रॅचिया थोडा लहान करावं लागेल, कारण की कसं आहे, तुम्हाला खालच्या साईडनं दिसलं पाहिजे, ठीक आहे. खाली लंग्स पण आपल्याला काढायचे. बघा, हा झाला तुमचा ट्रॅचिया. आणि ट्रॅचिया नंतर काय होईल की अशा पद्धतीनं दोन भागामध्ये हे पाईप काय झाले जाईल? तुटल्या जाईल. लक्षात. आणि तुटल्यानंतर हे जे दिसतात तुम्हाला, हे झाले तुमचे राईट अँड लेफ्ट काय झाले? तुमचे लंग्स झाले, ठीक आहे. ही डायग्राम काढली मी. हे कशाची आहे? तुमच्या लंग्सची डायग्राम आहे. काय? तुमची लंग्स. लक्षात. याच्यामध्ये राईट लंग्स आणि लेफ्ट लंग्स, ह्या दोन्ही लंग्स काय तिथं प्रेझेंट आहे, ठीक आहे. तर मग हे जे लंग्स आहेत, या लंग्समध्ये ज्यावेळेस हे पाईप जाते, तर हे पाईप पुन्हा 2-3 भागामध्ये तुटून जात असते, ठीक आहे. लक्षात. इथपर्यंत अशा पद्धतीने तुटतात. आणि हे जे दिसतात तुम्हाला दोन डिवाइड झालेले आहेत, हे डिवाइड झालेले जे पोर्शन राहतात याला म्हणतात ब्रॉन्क्युओल्स, किंवा म्हणू शकतो ब्रॉन्कस म्हणतात. काय म्हणतात? ब्रॉन्कस. इथं पुन्हा लेबलिंग करून देतो, इथं करून देतो. काय तुमचं? ब्रॉन्कस. लक्षात. इथपर्यंत हे पण तुमच्या याच्यामध्ये दिलेलं आहे. लक्षात. इथपर्यंत हे काय तुमचं? ब्रॉन्कस, ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं काय येतं? मग ब्रॉन्कस झाल्यानंतर काय होते की याच्या एंडले, बघा, याच्या एंडले अशा सॅक लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. हे जे दिसते तुम्हाला, हे जे दिसते तुम्हाला, हे तुमचे सॅक लाईक स्ट्रक्चर. आणि या सॅक लाईक स्ट्रक्चरला काय म्हणतात? ॲल्व्हिलाई म्हणतात. काय म्हणतात? ॲल्व्हिलाई. लेबलिंग करून टाकतो मी. काय तुमचं? ॲल्व्हिलाई. लक्षात. इथपर्यंत हे झालं तुमचं ॲल्व्हिलाई. हा झाला तुमचा ह्युमन रिस्पिरेटरी सिस्टमचा कम्प्लिटली डायग्राम काढली आपण. हे जे दिसते तुम्हाला, म्हणजे हे डायग्राम जे आहे ज्याच्यामध्ये दोन कॅव्हिटी आहे, जे नोजच्या अंदर ज्याला नेझल कॅव्हिटी म्हणतात, माउथच्या अंदर ज्याला ओरल कॅव्हिटी म्हणतात, त्याच्या मागच्या पोर्शनला फॅरिंग्स म्हणतात. त्याच्या खाली जर आलं जिथं व्हाईस बॉक्स प्रेझेंट आहे, जे की तुमचा लॅरिंग्स आहे, लॅरिंगच्या खालचा जो पाईप आहे त्याला ट्रॅचिया म्हणतात, किंवा त्याला ट्रॅकिया पण म्हणतात, बरं जुना ट्रॅचिया. आणि त्यानंतर काय की त्याच्या अंदरमध्ये ट्रॅचिया ज्यावेळेस दोन भागात डिवाइड होईल, ठीक आहे. याच्यामध्ये रिंग असे अवेलेबल्स राहतात लास्टपर्यंत. म्हणजे हा जो ट्रॅचिया दोन भागामध्ये डिवाइड होईल, त्याला आपण काय म्हणतो? त्याला दिलेले मी त्याला काय म्हटलं आपण? ब्रॉन्कस म्हटलं. काय म्हटलं? ब्रॉन्कस. आणि ब्रॉन्कस नंतर काय होईल? तुमची जे लास्टले एंडिंगले असे सॅक लाईक स्ट्रक्चर ज्याला ॲल्व्हिलाई असे म्हणतात, ठीक आहे. ॲल्व्हिलाईला झूम करून पाहणार आपण या लेक्चरमध्ये. तर मग हे झालं तुमचा ह्युमन रिस्पिरेटरी. आता बघा की ह्युमन रिस्पिरेटरीमध्ये इथं झाल्यानंतर बघा की आपण ॲल्व्हिलाईला काय करणार आहे? थोडं झूम करणार आहे. ॲल्व्हिलाई कशा पद्धतीने असते तर बघा, हे जे एक ॲल्व्हिलाईला मी काय केलेलं आहे? अशा पद्धतीनं झूम केलेलं आहे. एक सॅक काढलेली आहे मी छोटीशी, आणि सॅकच्या बिलकुल वरत अशा पद्धतीने काय राहते? तुमच्या ब्लड वेसल्स प्रेझेंट राहतात. काय प्रेझेंट राहतात? तुमच्या ब्लड वेसल्स, ठीक आहे. हे आहे तुमच्या ब्लड वेसल, ज्याला आपण कॅपिलरीज म्हणतो. याच्यामध्ये कंटिन्युएशन मध्ये ब्लड फ्लो होत राहते. लक्षात. इथपर्यंत. आता बघा की ऑक्सिजनची ट्रान्सपोर्ट कशा पद्धतीने होते, म्हणजे इथं तुम्हाला कॉन्सेप्ट लक्षात येईल डायग्रामॅटिकली. बघा, ऑक्सिजन कुठे आहे? ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट आहे. नुसतं ऑक्सिजन नाही तर अदर गॅसेस पण राहतात, पण आपल्याला कोणाशी संबंध आहे? फक्त ऑक्सिजनची संबंध आहे, कारण की आपल्याला एनर्जी प्रोडक्शन करणं आहे. आणि ग्लुकोजले कम्प्लिटली, माझं जर तुम्ही इंट्रोडक्शन लेक्चर पाहिलं असेल तर तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील. जर ग्लुकोजले तोडणे आहे, कार्बोहायड्रेटले जर तोडणे आहे, कम्प्लिटली जर त्याच्यापासून एनर्जी बनवणे आहे, तर आपण ते फक्त एकापासून करू शकतो? ऑक्सिजनच्या साह्यानं. तर म्हणून आपल्याला ऑक्सिजन आहे, आपण नेहमी ऑक्सिजन घेतो. एक एवढं लक्षात ठेवा, तर डायफ्राम राहिलेलं आहे आपलं. काय राहिलं आपलं? डायफ्राम, ठीक आहे. याच्या खाली दिसते का सगळ्याला? इथं अशा पद्धतीने मसल्स राहते. सॉरी, इथं लक्षात आलं माझ्या. आता एवढा पोर्शन राहिला होता आपला. हा दिसते तुम्हाला. हे जे दिसते तुम्हाला, हे अशा पद्धतीचे मसल्स राहते. याला काय म्हणतात? डायफ्राम म्हणतात. काय म्हणतात? डायफ्राम. लक्षात. डायफ्राम मसल्स.
आता बघा की हे डायफ्राम मसल्स काय, डायफ्राम मसलचं मेन काम काय, लंग्सले कॉन्ट्रॅक्ट करणे आणि रिलॅक्स करणे. आपण श्वास घेतो आता त्यावेळेस आपलं काय होतं की म्हणजे आपण छाती फुगवल्या जाते, म्हणजे बेसिकली काय कशाच्या साहाय्यानं, तुमच्या डायफ्रामच्या साहाय्यानं. आणि श्वास जेव्हा सोडतो त्यावेळेस डायफ्राम रिलॅक्स होते, श्वास जेव्हा घेतो त्यावेळेस डायफ्राम काय होते, कॉन्ट्रॅक्शन होते. डायफ्राम एक मसल्स आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनचा त्याचं काम आहे. आणि एवढं लक्षात ठेवा की थोरॅसिक कॅव्हिटी आणि ॲब्डॉमिनल कॅव्हिटीले पण सेपरेट करणारे डायफ्राम राहतात. डायफ्राम एक मसल्स आहे, कुठे प्रेझेंट आहे, लंगच्या खालच्या साईडनं प्रेझेंट आहे. लंग्सले कॉन्ट्रॅक्शन करणे आणि रिलॅक्सेशन करणे हे त्याचं काय मुळात काम आहे. आलं लक्षात इथपर्यंत, ठीक आहे. तर मग आपण काय केलं होतं, याला सेपरेट केलं होतं. हा जो ॲल्व्हिल आहे याला काय केलं आपण, सेपरेट केलं. तर सेपरेट केल्यानंतर आपल्याला काय दिसलं की याच्या अंदरमध्ये काय फ्लो होत आहे, तुमचा ब्लड फ्लो होत आहे. तर ब्लड फ्लो होत असताना आपण बघितलं की ऑक्सिजन कुठून येत आहे. बघा हे जे ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन कुठे प्रेझेंट आहे, तुमच्या ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट आहे. ॲटमॉस्फिअरमधून कुठे जाईल, नेझल कॅव्हिटी, नेझल कॅव्हिटी थ्रू कुठे जाईल, फॅरिंग्समध्ये जाईल. फॅरिंग्समधून कुठे जाईल, लॅरिंग्समध्ये. लॅरिंग्सपासून कुठे जाईल, तुमच्या ट्रॅचियामध्ये. ट्रॅचियामधून कुठे जाईल, तुमच्या ब्रॉन्कसमध्ये. हे काय तुमचं ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट होत आहे. आणि ऑक्सिजन थ्रू कुठे जाईल, तुमच्या ॲल्व्हिलायमध्ये जाईल. आणि हे जे ॲल्व्हिलाय आहे, ॲल्व्हिलायच्या बिलकुल आजूबाजूनं बघा काय प्रेझेंट आहे, तुमचे हे काय तुमचे ब्लड वेसल्स प्रेझेंट आहे. हे तुमचे ब्लड वेसल्स आहेत. आणि इथं काय आलं, तुमचं ऑक्सिजन आलं. कुठून आलं हे तुम्हाला समजलं, अलग लक्षात इथपर्यंत. आणि याच्यामध्ये काय होईल की हे जे आवडेस आपण काय करू की म्हणजे ज्यावेळेस श्वास अंदर घेऊ, तर अंदर घेतल्यानंतर हे ऑक्सिजन कुठे ट्रॅव्हल करून तुमच्या ब्लड वेसल्समध्ये जाईल. कुठे जाईल, तुमच्या ब्लड वेसल्समध्ये. अलग लक्षात इथपर्यंत. आणि हे ब्लड वेसल्स मधलं जे CO2 आहे, ब्लड वेसल्स मधलं जे CO2 आहे ते कुठे जाईल, तुमच्या लंग्समध्ये जाईल. आता हे CO2 आलं कुठून, याच्यासाठी माझं इंट्रोडक्शन लेक्चर पहा. जर तुम्ही नसन पाहिलं तर माझी एक रिक्वेस्ट आहे, ते लेक्चर पहा तुमचं. त्यासाठी प्लेलिस्ट वगैरे बनवलेली आहे मी. बघा की हे CO2 कुठे जाईल, मग पुन्हा जाईल तुमच्या ब्रॉन्कसपासून काही ट्रॅचियापासून काही लॅरिंग्स, लॅरिंग नंतर फॅरिंग नंतर नोज, आणि नोज थ्रू काय केलं जाईल, आपण CO2 ॲटमॉस्फिअरमध्ये सोडून देऊ. ठीक आहे, म्हणजे बेसिकली काय केलं आपण, ऑक्सिजन घेतलं आणि CO2 काय केलं, रिलीज केलं. ऑक्सिजन घेतलं आणि CO2 रिलीज केलं. अलग लक्ष इथपर्यंत. आता बघा की इथं होत काय आहे की तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये 2 टाईपची रिस्पिरेशन दिलेली आहे. एक रिस्पिरेशनला काय म्हणतात, बॉडी लेवल ऑफ रिस्पिरेशन म्हणतात. बॉडी लेवल ऑफ रिस्पिरेशन. आणि सेकंड नंबरचं जे रिस्पिरेशन आहे, जे की आहे तुमचं सेल्युलर रिस्पिरेशन. काय तुमचं, सेल्युलर रिस्पिरेशन. पहिलं आहे तुमचं बॉडी लेवल ऑफ रिस्पिरेशन, सेकंड आहे तुमचं सेल्युलर रिस्पिरेशन. तर बघा काय झालेलं आहे, ज्या वेळेस आपण ॲटमॉस्फिअर मधला ऑक्सिजन घेऊ आणि ऑक्सिजन घेतल्यानंतर ॲल्व्हिलाय पासून जे ब्लड वेसल्स मध्ये जाईल, म्हणजे इथं बघा गॅसेसची देवाणघेवाण होत आहे. ऑक्सिजन घेतल्या चाललं आणि CO2 रिलीज करण्यात चाललं. ज्यावेळेस ॲल्व्हिलाय पर्यंत किंवा बॉडी लेवल मध्ये म्हणू शकतो की ज्यावेळेस आपण असं ऑक्सिजन घेऊ आणि ब्लड मध्ये जाईल, या रिस्पिरेशनला काय म्हणतात, बॉडी लेवल ऑफ रिस्पिरेशन असे म्हणतात. अलग लक्षात इथपर्यंत. बॉडी लेवल ऑफ रिस्पिरेशन कशाला म्हणतात, अप्पर रिस्पिरेटरी ट्रॅकमध्ये ॲटमॉस्फिअरमधून घेतलं आणि ब्लडमध्ये गेलं. ब्लडमध्ये 2 गोष्टी झाल्या, एक तर ब्लडमधलं CO2 आपण वापस केलं आणि ऑक्सिजन दिलं, तर या रिस्पिरेशनले बॉडी लेवल ऑफ रिस्पिरेशन असे म्हणतात. आता तुम्हाला लक्षात येईल याच्या उलटं काय तुमचं सेल्युलर रिस्पिरेशन. सेल्युलर रिस्पिरेशन म्हणजे नेमकं काय की सेल बेसिसवर, सेलच्या अंदरमध्ये होणार आहे हे रिस्पिरेशन. कशाच्या अंदरमध्ये, सेलच्या अंदरमध्ये. सेल्युलर रिस्पिरेशन याले म्हणू आपण. आता सेल्युलर रिस्पिरेशनचे भरपूर काही टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहणार ऑक्सिडेशन आहे तुमचं, काय तुमचं ऑक्सिडेशन आहे, आणि सेकंड आहे तुमचं फॉस्फोरायलेशन. पण त्याच्या अंदरमध्ये आपण पाहून घेऊ की कशा गोष्टी होतात. तर ठीक आहे, तर बघा की हे कुठे गेलं, ब्लड वेसल्समध्ये. ब्लड वेसल्स कुठे अटॅच आहे, तुमच्या प्रत्येक सेलमध्ये अटॅच आहे. त्याच्या मधामध्ये हार्ट आहे जो की पंपिंग ऑर्गन. आणि इथं काय तुमचा ग्लुकोज आहे, C6 आहे, H12 आहे आणि O6 आहे. हे कुठून आला, आपण डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये पाहिला. आणि प्लस ऑक्सिजन, हे ऑक्सिजन आलं या ब्लड वेसल थ्रू ऑक्सिजन. आणि ह्या ऑक्सिजनच्या सहाय्याने आपण काय याले तोडू, काय करू, ग्लुकोजले तोडल्यानंतर याच्यामधून काय निघन, CO2 निघन, प्लस काय निघन, याच्यामधून वॉटर निघन. आणि वॉटर निघाल्यानंतर याच्यामधून काय निघन, तुमचा ATP निघन. म्हणजे बेसिकली काय की ज्यावेळेस आपण सेलने ऑक्सिजन देतो आणि त्याच्यामधून CO2 घेतो, किंवा हे ब्रेकडाऊन करण्याचा जे प्रोसेस आहे, या प्रोसेस ऑफ रिस्पिरेशनले सेल्युलर रिस्पिरेशन असे म्हणतात. सरळ सरळ बॉडी लेवलवर झालेलं रिस्पिरेशनले बॉडी लेवल ऑफ रिस्पिरेशन म्हणतात. आणि सेलच्या अंदरमध्ये झालेल्या रिस्पिरेशनले सेल्युलर रिस्पिरेशन असे म्हणतात. अलग लक्षात इथपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. 2 लेवल ऑफ रिस्पिरेशन पण समजले, एक बॉडी लेवल ऑफ रिस्पिरेशन आणि नेक्स्ट काय तुमचं सेल्युलर रिस्पिरेशन. आणि हा ट्रॅक, एक नेझल कॅव्हिटी, ओरल कॅव्हिटी, फॅरिंग्स, लॅरिंग, ट्रॅचिया, ब्रॉन्क्युल्स पण राहते आणि ॲल्व्हिलाय राहते. या सगळ्या ओव्हरऑल गोष्टी आपण काय केलेल्या आहे, डिस्कस केलेल्या आहे. तुमच्या नोट्स बनवत चला लेक्चर सोबत. ठीक आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. डाऊट्स असेल तुमच्यासाठी कमेंट सेक्शन ओपन आहे, त्यासाठी तुम्ही कमेंट्स पण करा. आणि ज्याला जरूरत आहे त्याला शेअर पण करा. ठीक आहे, थँक्यू.